हे पहा, आता बहुतेकांच्या मनात असा प्रश्न उभा राहिलेला आहे. लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिलांना 1,500 मिळणार आहेत. परंतु कुटुंबात जास्त महिला असल्या तर सर्वांना मिळतील का एका स्त्रीला मिळेल? असतात कुटुंबात काही फॅमिली मोठे असतात, आई वडील मुली असतात, मुलं मोठं असतील तर मुलाचं लग्न झालेलं असतं, म्हणजे स्त्रिया जास्त संख्येने असतात. मग अशा वेळेला काय? तर याचे उत्तर आहे, चांगलं पॉझिटिव्ह उत्तर आहे, तर जास्तीत जास्त 2 जणींना याचा फायदा मिळू शकतो. कुटुंबातल्या 2 स्त्रियांना जास्त घेऊ शकत नाही. हे बघ ती म्हण आहे, ऊस गोड लागला म्हणून मुळा सकट खाऊ नये. ऊस गोड लागला म्हणून मुळा सकट खायचा नसतो. थोडक्यात काय, एखादी चांगली गोष्ट असली तर तिचा जास्त गैरफायदा घेऊ नये. तशी जी चांगली गोष्ट आहे, स्त्रियांच्या चांगली गोष्ट आहे म्हणून त्याचा गैरफायदा घेण्याचा विचार करायचा आणि जास्तीत जास्त 2 स्त्रियांना ते मिळू शकतं. म्हणजे एकीचे 1,500, दुसरीचे 1,500, 3,000 रुपये तुमच्या फॅमिलीतच येतील. 2 महिला अप्लाय करा, फॉर्म भरा, योग्य ते कागदपत्र मी सांगितले. सेतू केंद्र जेवढे ग्राहक सेवा केंद्र आहे, अंगणवाडीमध्ये असतील तुमच्या गावच्या सेवक सेविका, त्यांच्याकडनं फॉर्म भरून घ्या. 50 रुपये द्यायचे आहेत तुम्हाला. फॉर्म भरायची फी 50 रुपये. मग सर्वांनी भरून ठेवा फॉर्म. मग ज्यांचे ते योग्य वाटले ते 2 महिलांना ते मिळू शकतात. पण मी आधी म्हटलं तेच, जर तुमची स्थिती पारिवारिक चांगली असेल, आर्थिक स्थिती चांगली असेल तर गरीब महिला परिवारातील महिलांना त्याचा लाभ घेऊ द्या. पण तुमच्या बहिणीच घेतील लाभ, दुसरं कोणी येणार नाही. महाराष्ट्रातल्या याच्यासाठी जे स्त्रियांसाठी तर तुमचे दुसरे गरीब बहिणी घेतील. तर तुम्ही संपन्न कुटुंब असेल, आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर असं करू नका. दुसऱ्या गरीब तुमच्या भगिनींना बहिणींना याचा फायदा मिळू द्या. लक्षात ठेवा, जास्तीत जास्त 2 म्हणजे 3,000 टोटल एका महिन्याचे झाले. आलं? शेअर करा, जास्तीत जास्त विचार सांगा महिलांना, फॅमिलीला जास्तीत जास्त विचार सांगा, योग्य महिलांना लाभ घेऊ द्या. शेअर करा. धन्यवाद.